ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप। मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा आरोप। गैरगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही, लाडक्या बहिणींचे पैसे कुठे गेले, मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी ते आधी सांगावं, उद्धव ठाकरेंचाही नीलम गोऱ्हेंवर पलटवार। महिला आघाडीचा विरोध असताना सुद्धा 4 वेळा आमदार आणि उपसभापती केलं, 8 मर्सिडीज वगैरे दिल्या असतील तर त्यांनी पावत्या द्याव्यात, नीलम गोऱ्हेंच्या टीकेवर राऊतांचा हल्लाबोल। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप विधिमंडळाला प्राप्त झाली नाही, प्रत प्राप्त झाल्या नसल्यामुळे आता अद्याप कारवाई संदर्भात निर्णय नाही, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेची प्रत माझ्याकडे अजून आलेली नाही, सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटे यांच्या संदर्भात निर्णय दिला जाईल, विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट। कोर्टानं शिक्षेची कॉपी थेट राहुल नार्वेकरांकडे द्यावी, कोर्टानं ही तत्परता दाखवणं गरजेचं, उद्धव ठाकरेंची कोकाटेंवर राहुल नार्वेकरांवर टीका, तर कोकाटे मुंडेंचं रक्षण करणं हे भाजपचं हिंदुत्व आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल। विधानसभा अध्यक्षांवर दबाव, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल, तर राऊतांना कायद्याची काहीही माहिती नाही, नार्वेकरांचा राऊतांना टोला। नैतिकता सरकारच्या आसपास सुद्धा फिरकत नाही, माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस गप्प का, संजय राऊतांचा सवाल, तर नैतिकता भाजपच्या जवळ जायला घाबरते, राऊतांचा टोला। कोकाटेंना झालेल्या शिक्षेचं निकाल पत्र नार्वेकरांना देणार, कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात राहुल नार्वेकरांना पत्र देतोय, निकालावरून आव्हाडांची राहुल नार्वेकरांवर टीका। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत फिलर भरून काढला जातोय, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा नार्वेकरांवर निशाणा। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये सरनाईक जनता दरबार घेणार, तर जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर त्यात गैर काय, सरनाईकांचं विधान, तर ठाणे जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेण्याची गणेश नाईकांची ही घोषणा। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युती संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। सामंत यांनी ऑफर दिली त्यात काही चूक नाही, मात्र माझ्या डोक्यात अजून काहीही नाही, कार्यकर्त्यांशी बोलणार पण जाताना लपून जाणार नाही, शिवसेना शिंदे गटाच्या ऑफरवर रवींद्र धंगेकरांची TV9 मराठीला पहिली प्रतिक्रिया। शिंदेंशिवाय पर्याय नाही असं निमंत्रण कालच धंगेकरांना दिलंय, रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर धंगेकरांच्या ऑफरवर सामंतांचं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला खिंडार, तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांचा पक्षाला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। खरी शिवसेना कोण हे शहा सत्तेत नसतील तेव्हा कळेल, शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणावेत, राऊतांचा हल्लाबोल। सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही, सीमा भागाचा कारभार शिंदेंकडे असताना ते कधी बेळगावला गेलेच नाहीत, शिंदेंना अटकेची भीती त्यामुळे ते बेळगावात आणि सीमा भागात गेले नाहीत, संजय राऊतांची टीका। तर राऊतांना सीमावाद माहिती नाही, बकवास करून काम कमी आणि मनोरंजन होऊ शकतं, संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, केंद्रानं हस्तक्षेप करून कर्नाटकचा विषय मिटवला पाहिजे, कर्नाटक सरकारच्या आंदोलनाला पाठिंबा, मंत्री गिरीश महाजनांची कर्नाटकच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया। पुण्याच्या स्वारगेटमधून कर्नाटकला जाणारी बस सेवा बंद, तर पुण्यातील बस सेवा केवळ कर्नाटक सीमेपर्यंतच जाणार असल्याची माहिती, दरम्यान एसटी चालकाच्या तोंडाला काळा फासण्याच्या घटनेच्या आधी दररोज 7 बसेस जात असल्याची माहिती। कर्नाटकात मराठी एसटी चालकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये कर्नाटकच्या बसला फासलं काळं, तर स्वारगेट बस स्थानकामध्ये कर्नाटकच्या निषेधार्थ आंदोलन। धाराशिवच्या उमरगा बस स्थानकातनं कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद, बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय। आंदोलनासंदर्भात गावकऱ्यांसोबत चर्चा होईल, उद्या शिष्टमंडळ SP नवनीत कौवत यांच्याकडे जाईल, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, दीपक केदार आणि धनंजय देशमुखांमध्ये यामुळे चर्चा। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील काल 3 जणांची चौकशी, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी। आमदार सुरेश धस यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, तर विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन। शिवसेना वागळे विभाग प्रमुख बबन मोरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं
निधन, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ते जवळचे मानले जात होते. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या तुकाराम धुवाळी यांचं 19 फेब्रुवारी रोजी निधन, तर आज शरद पवार यांनी धुवाळी त्यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र शेतकऱ्यांसाठी बोलेल आणि अजून पडलो तरी परवा नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. मराठी राजकारण्यांनी दिल्लीमध्ये टिकण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे. स्थानिक ठिकाणी एवढी कामं असतात की दिल्लीमध्ये वेळ देता येत नाही, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या प्रमुख 42 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीमध्ये आंदोलनासह पुढील दिशा ठरवली जाणार, तर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसलेत की त्यांना सावरता सावरता लक्षात येईना. विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर 10 वेळा साड्या बदलणारे लोक, राऊतांचा विखेंवर निशाणा. राज्यातील शिक्षण सेवकाच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतली जाणार. परिषदेच्या माध्यमातून शिक्षण सेवक पद रद्द करण्याचीही मागणी. सिंधुदुर्गातील वैभववाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल. एकच अर्ज असल्यामुळे आता श्रद्धा रावणे यांच्या निवडीची दाट शक्यता. सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल. 24 फेब्रुवारीला निवडणूक होणार. बाजार समित्यांची उद्या बाणेरमधील बंटारा भवनात राज्यस्तरीय परिषद, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. परिषदेला जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे हे उपस्थित राहणार. बुलढाण्यातील अफूची शेती पकडणं ही राज्यातील मोठी कारवाई. अफू शेतीमागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संशय व्यक्त. अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार. देवगिरीवर बैठकीचं आयोजन, तर कामांचा या ठिकाणी आढावा घेतला जाणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांची 1 वर्षासाठी सिंधुदुर्गात हद्दपारी. कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर आणि युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी. चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त कार्यक्रम, तर विविध मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार. शिवाय अजित पवारांचे सर्व बडे नेते, मंत्री आणि आमदार इथे उपस्थित राहणार. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार, तर फडणवीस सरकार आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा. यवतमाळच्या उंबरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धारेवर धरलं. वाळू तस्करीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल. राजू शेट्टींकडून विश्वास व्यक्त, तर 1 रकमी FRPचा कायदा पूर्ववत करण्यासाठी लवकरच सुनावणी. आमदार अभिजित पाटलांकडून तहसीलदारांची खरडपट्टी. तहसीलदार 4 दिवसांच्या मेडिकल रजेवर, तर मुंबईमध्ये बदलीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. श्रीरामपुरात सुजय विखे पाटलांनी महिला सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. जोपर्यंत रात्री 12 वाजता एखादी मुलगी एकटी बाहेर फिरायला घाबरणार नाही, तोपर्यंत श्रीरामपूर सोडणार नाही, विखेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनमध्ये विनयभंग. पीडित तरुणी रत्नागिरीमधनं खेडमध्ये कॉलेजचं फॉर्म भरण्यासाठी निघाली होती. आरोपी तरुणाला चिपळूणमधून ठोकल्या बेड्या. बुलढाण्याच्या बाळापूर तालुक्यातल्या एका व्यक्तीची जळगाव जामोदमध्ये फसवणूक. पोलिसांकडून 2 आरोपींना या प्रकरणी अटक. ताक विकणाऱ्या गाडीवर जप्तीची कारवाई केल्यानंतर त्याच गाडीवरील ताकावर कर्मचाऱ्यांनी मारला ताव. डोंबिवलीतल्या अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली कर्मचाऱ्यांचा हा प्रताप, तर कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. उत्कृष्ट परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये उमरगा तालुक्यातल्या श्री सिद्धेश्वर विद्यालयाचा नंबर, तर शाळेमध्ये 1 एकर जमिनीवर 40 प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांची निर्मिती. गडचिरोली आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या नेत्या तारक्काकडून 66 गुन्हे केल्याची कबुली. 2 महिन्यांपासून तारक्काची सुरू होती चौकशी. 1 जानेवारीला फडणवीसांसमोर तारक्कानं आत्मसमर्पण केलं होतं. कल्याण बैल बाजार चौकामध्ये MD ड्रग्जची विक्री करणारा माताफ राईस या नावाचा आरोपी अटकेत, तर DCP अतुल झेंडेंच्या मार्गदर्शनाखाली नशेखोरांविरोधात कठोर कारवाई सुरू. मोठ्या प्रमाणात MD ड्रग्ज सुद्धा जप्त. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे आता भारताची विकसित देश म्हणून वाटचाल होईल. कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून विश्वास व्यक्त.
नाशिकमध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदेंच्या विरोधात वंचित आक्रमक, डॉक्टरची बदली न केल्यास आंदोलनाचा इशारा. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून बदली, तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयामध्ये पार पडला निरोप समारंभ. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांची जन्मशताब्दी वर्षभर विविध कार्यक्रमांना साजरी होणार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती. साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये T-55 KF-VD या रशियन मेड रणगाडा लावण्यात आलाय. खासदार उदयनराजे भोसले या ठिकाणी उपस्थित होते. राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य राखली जात नसल्यानं आता नदीकाठच्या गावांसमोर पाणी टंचाईचा प्रश्न. राजापूर बंधाऱ्याची पाणी पातळी योग्य राखावी, धरण गुत्ती ग्रामपंचायतीचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घरं बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेत 50,000 रुपयांची वाढ. लाभार्थ्यांना वीज बिल येऊ नये यासाठी 20 लाख घरांवर मोफत सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अकोल्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील घरकुलांचं मंजुरी पत्र प्रदान. जिल्ह्यामध्ये एकूण 27,413 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र प्रदान. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि मंजुरी पत्राचं वाटप. गोंदिया जिल्ह्यामध्ये 34,063 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशपत्र वाटप.